नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामजी टेक सरकारी या आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे कॉमनवेल्थ गेम झालेले आहेत 2026 म्हणजेच राष्ट्रकुल स्पर्धा 2026 याच्याबद्दल आज आपण डिटेल चर्चा करणार आहोत. त्याची पार्श्वभूमी, त्याचा इतिहास 1930 ते आजपर्यंत म्हणजे 2026 जी स्पर्धा झालेली आहे, संपूर्ण आपण इथं डिस्कस करणार आहोत. तुम्हाला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. महत्त्वाचे विजेते पाहणार आहोत आपण. महत्त्वाचे खेळ पाहणार आहोत. त्याच्यामध्ये कोणत्या देशाने कोणते पदकं जिंकलेले आहेत, पदक तालिकेमध्ये कोणता देश आहे, सर्व पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वही, पेन घेऊन बसा. महत्त्वाचे पॉइंट्स, नोट्स काय करा काढायला विसरू नका. ओके. आता तुम्ही जर टेलिग्राम चॅनलवरती जर गेलात, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे. तिथे मी हे पी-डी-एफ टाकलेलं आहे. बॅक टू बॅक तुम्ही काय करायचं आहे, प्रिंट काढायचं आहे, व्यवस्थित स्टडी करायचा आहे आणि अजून पण आपल्या टेक सरकार चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि तुमच्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना हा व्हिडिओ काय करायचा आहे, शेअर करायचा आहे. ओके. चला तर अब आपण राष्ट्रकुल खेळांचा उगम आणि इतिहास पाहणार आहोत इथे. पार्श्वभूमी काय आहे तर संकल्पना व मूळ संकल्पना काय झालेली आहे, कॅनडाचे क्रीडा पत्रकार मेलविल मार्क्स रॉबिन्स यांनी पहिल्यांदा काय केलेलं आहे, या जागतिक मैत्रीपूर्ण खेळाची संकल्पना मांडलेली आहे. आता पहिले आयोजन जर म्हटलं, तर अधिकृत पहिले आयोजन हॅमिल्टन, कॅनडा येथे 1930 मध्ये काय केलेलं आहे, यशस्वीरित्या करण्यात आलेलं आहे. आता सुरुवातीचे स्वरूप जर पाहिलं, तर फर्स्ट एडिशन पहिली आवृत्ती जर म्हटलं, तर जगातील केवळ 11 देशांमधील 400 खेळाडूंनी 6 मुख्य खेळामध्ये इथे भाग घेतलेला होता. ज्यावेळेस स्टार्टिंगला 2000 आपलं सॉरी 1930 मध्ये झालेले आहे. त्यावेळेस 11 देशांनी इथे काय केलेलं आहे, सहभाग घेतलेला आहे आणि टोटल 400 खेळाडू होते याच्यामध्ये. आता मूळ नाव आणि उद्दिष्ट जर म्हटलं, तर हे खेळ सुरुवातीला ब्रिटिश एम्पायर गेम्स म्हणून ओळखले जात होते. याचा मुख्य हेतू काय होता, राष्ट्रकुल जे देश आहेत त्याच्यामध्ये एकता आणि सुलोका वाढवणे हा मूळ काय होता, उद्दिष्ट होता त्याचा. तर नावाचा बदलणारा प्रवास जर म्हटलं, इव्होल्यूशन ऑफ नेम्स म्हणजे ज्यावेळेस हे खेळ चालू झाले त्यावेळेस 3 ते 4 वेळेस हे खेळांचे नाव काय झालेलं आहेत, बदललेले आहेत. तर आपण इथं काय करूया, नामकरण झालेलं आहे ते पाहूया. ठीक आहे. आता 1930 ते 1950 साली जे ब्रिटिश एम्पायर गेम्स म्हणून असं नामकरण काय करण्यात आलेलं होतं, याचं नामकरण केलेलं आहे. नंतर 1954 ते 1966 ब्रिटिश एम्पायर अँड कॉमनवेल्थ गेम्स असं त्याचं नंतर नामकरण करण्यात आलेलं आहे. आता 1970 ते 1974 दरम्यान ब्रिटिश कॉमनवेल्थ गेम्स असं त्याचं नंतर काय करण्यात आलेलं, थर्ड टाईमला नामकरण करण्यात आलेलं आहे. आता आधुनिक ओळख जर म्हटलं, तर 1978 जे कॉमनवेल्थ गेम्स आहेत, एडमॉन्टन, कॅनडा या खेळापासून या स्पर्धेला काय झालेलं आहे, अधिकृत केवळ कॉमनवेल्थ गेम्स म्हणून हे नाव देण्यात आलेलं आहे. हे तुम्ही इथं ध्यानात ठेवा. आता प्रमुख ऐतिहासिक टप्पे आणि विस्तार जर म्हटलं, तर जागतिक विस्तार झालेला आहे. दशकानुदशके या खेळाचा मोठा काय झालेला आहे, विस्तार झालेला आहे. आता त्याच्यामध्ये महिला सांघिक महिलाचे संघ त्याच्यामध्ये काय करण्यात आलेले आहेत, समावेश करण्यात आलेले आहे. जसे की हॉकी, क्रिकेट असतील. ओके. आता पॅरा स्पोर्ट्स क्रांती जर म्हटलं, 2002 मध्ये मँचेस्टर पासून दिव्यांग म्हणजेच पॅरा खेळाडूंना इथे मुख्य प्रवाहात पूर्णपणे काय करण्यात आलेलं आहे, समाविष्ट करून घेण्यात आलेला आहे. आणि हा जगातील पहिला मोठा क्रीडा सोहळा ठरलेला आहे. कोणता? 2002चा मँचेस्टर. ओके. हे ध्यानात ठेवा. आता राष्ट्रकुळ खेळ आणि आपलं भारत त्याच्यामध्ये कधी सामील झाला तर हे पाहूया. आपल्या भारताचं पदार्पण 1934 साली इथे भारताने काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये सामील झालेलं आहे. 1934च्या लंडन राष्ट्रकुल खेळामध्ये तिथे भारताने काय केलेलं आहे, सहभाग नोंदवलेला आहे. आता पहिले पदक जर म्हटलं, तर कुणी जिंकलेलं आहे 1934च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये? रशीद अनवर. हे ध्यानात ठेवा, तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारलं जाईल. पहिले पदक कुणी जिंकलेलं आहे राष्ट्रकुल खेळामध्ये? तर रशीद अनवर आपल्याला सांगता येईल कुस्तीमध्ये. ओके. यांनी काय केलेलं आहे, कांस्य पदक जिंकून दिलेलं आहे भारताला. आता मिल्खा सिंग यांनी काय झालेलं आहे, पहिले सुवर्ण पदक 1958 साली कार्डिफ खेळामध्ये काय झालेलं आहे, मिल्खा सिंग यांनी काय झालेलं आहे, जिंकलेलं आहे. त्यांना आपण फ्लाइंग मॅन म्हणून सुद्धा ओळखतो. 440 यार्ड धावण्यामध्ये भारताला पहिले त्यांनी सुवर्णपदक जिंकून दिलेलं आहे कॉमनवेल्थ 1958 मध्ये. आता दिल्ली 2010 मध्ये आपल्या भारत देशामध्ये दिल्ली या ठिकाणी
2010 साली कॉमनवेल्थ गेम काय झालेले आहेत, आयोजित केले होते. तर त्याच्यामध्ये 101 पदकासह भारत पदक तालिकेमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. हे ध्यानात ठेवा इकडे तुम्ही. 2010ला दिल्लीमध्ये कॉमनवेल्थ गेम झाले त्याच्यामध्ये आपला इंडिया सेकंड रँक्स होता. 101 पदकासह हे ध्यानात ठेवा इकडे. आता 2026चे जे संकट आलतं, ग्लासगोचे ऐतिहासिक पाऊल म्हटलं, तर व्हिक्टोरियानी इथे 2023ला जे कॉमनवेल्थ गेम्स होणार होते जुलै महिन्यामध्ये विक्टोरिया अ, आयोजित करणार होता. पण विक्टोरियाने इथे काय झालेलं आहे, माघार घेतलेला आहे. विक्टोरिया, ऑस्ट्रेलिया. ओके. आर्थिक अडचण असल्यामुळे किंवा खर्चाच्या ऐनवेळी त्यांनी काय झालेलं आहे, इथून माघार घेतली आहे. आणि नंतर मग ग्लासगो जे स्कॉटलंड आहे, त्यांनी काय केलेलं आहे ते धाडस दाखवून 2026चे ग्लासगोचे कॉमनवेल्थ गेम्स जे आहेत, त्याचे आयोजन यशस्वीरित्या करण्यात आलेलं आहे. ग्लासगो, स्कॉटलंड यांनी. ओके. आता नवीन कॉम्पॅक्ट मॉडेल जर म्हटलं, तर ग्लासकोने पायाभूत सुविधांचा खर्च वाचवण्यासाठी अत्यंत नेटके आणि पेड डाउन म्हणजेच मोजक्या स्वरूपाचे खेळ इथे आयोजित करण्याचे धोरण आखले होते. हे ध्यानात ठेवा. आता ग्लासगो 2026चे स्वरूप आणि क्रांती जर म्हटलं, तर आयोजन कालावधी व ठिकाण 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 दरम्यान ग्लासगो, स्कॉटलंड येथेही 23वी काय झालेली आहे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडलेल्या आहे. 23 एडिशन होती 2026 मधली. हे तुम्ही इथं ध्यानात ठेवा, नोट डाउन करून ठेवा. आता क्रीडा प्रकारांची छाटणी जर म्हटलं, तर शाश्वत आणि कमी खर्चावर लक्ष केंद्रित करण्यासाठी क्रीडा प्रकारांची संख्या इथे कमी करून केवळ किती 11 मुख्य खेळ काय झालेले आहेत, खेळण्यात आलेले आहेत आणि 6 पॅरा स्पोर्ट्सचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता सहभागी संख्या जर म्हटलं, तर 2026चे जे कॉमनवेल्थ गेम्स आहेत, त्याच्यामध्ये 74 कंट्रीजने काय केलेलं आहे, पार्टिसिपेट केलेलं आहे. आता सुमारे खेळाडू जर म्हटलं टोटल, तर 2,729 खेळाडूंनी 10 क्रीडा प्रकारामध्ये इथे 215 इव्हेंट्समध्ये भाग घेतलेला आहे. आता याच्यामध्ये 4 प्रमुख काय आहेत, स्थान आहेत. व्हेन्यूजवरती हे प्रकार काय झालेले आहेत, खेळण्यात आलेले आहेत. आता मुख्य व्हेन्यू जर म्हटलं स्थान, तर द हायड्रो हे या क्रीडा प्रकाराचे मुख्य केंद्र होते. आता भविष्यासाठी नवीन आकृतिबंध काय केलेलं आहे, ठरवण्यात आलेलं आहे. कार्बन न्यूट्रल आणि आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असलेल्या या मॉडेलने भविष्यातील आंतरराष्ट्रीय बहुक्रीडा स्पर्धांसाठी एक नवा यशस्वी मार्ग काय केलेला आहे, दाखवण्यात आलेला आहे. आता ग्लासको 2026चे अधिकृत तपशील आणि मॉस्कॉट. तुम्हाला मॉस्कॉटवरती किंवा मोटो जे अधिकृत घोषणावाक्य आहे त्याच्यावरती तुम्हाला हमेशा प्रश्न विचारले जातात. इथं व्यवस्थित तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ व्यवस्थित काय करा, पॉज करून पहा किंवा नोट डाउन करून ठेवा. ओके. आता उद्घाटन व सांगता जर म्हटलं, तर खेळाचे अधिकृत उद्घाटन किंग चार्ल्स तिसरे यांनी केलेलं आहे आणि सांगता कुणी केलेलं आहे, प्रिन्स एडवर्ड डोके ऑफ एडिनबर्ग यांच्या हस्ते पार पडलेले आहे सांगता. ओके. आणि उद्घाटन किंग चार्ल्स तिसरे. आता शपथ आणि बॅटन रनर्स जर म्हटलं, खेळाडूंची अधिकृत शपथ पॉल फॉस्टर आणि रॉबिन लव यांनी घेतली. तर किंग्स बॅटनचे अंतिम रनर्स किरॉन आचारा, हॅना मायली आणि नीला फॅची हे होते. ध्यानात ठेवा. अधिकृत घोषवाक्य जर म्हटलं मोटो, तर स्पोर्ट्स इज जस्ट द बिगिनिंग हे काय आहे, हिचं अधिकृत मोटो किंवा घोषवाक्य असं आपल्याला म्हणता येईल. 2026चे जे कॉमनवेल्थ गेम झालेले आहेत, त्याचं अधिकृत घोषवाक्य स्पोर्ट्स इज जस्ट द बिगिनिंग. हे तुम्ही नोट डाउन करा. ओके. आणि अधिकृत मस्कॉट जर म्हटलं, तर शुभंकर होता अधिकृत मस्कॉट. फिनी हे स्कॉटलँडचं काय आहे, राष्ट्रीय प्राणी आहे फिनी. त्याच्या नावावरती हे काय आहे, अधिकृत मॉस्कॉट बनवलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला असं विचारलं जाईल 2026च्या कॉमनवेल्थ गेमचे अधिकृत शुभंकर कोण होते, तर फिनी. ओके. फिनीचे वैशिष्ट्य जर म्हटलं, युनिकॉर्न आहे हा. फिनी एक स्कॉटलँडचा राष्ट्रीय प्राणी आहे. ओके. आणि तिच्या डोक्यावर हॉर्नऐवजी एक ट्रॅफिक कोन लावण्यात आलेला आहे. आता इथे तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता. ओके. हा काय आहे, अधिकृत मॅस्कॉट आहे कॉमनवेल्थ गेम्स 2026चा. ओके. ग्लासगो जे ठिकाणी झालेलं आहे त्याचा. आणि निर्मिती जर म्हटलं, असं जर विचारलं, निर्मिती कुणी केली मॉस्कॉटची 2026च्या कॉमनवेल्थ गेमची, तर ग्लासगोमधील 24 शाळातील 76 मुलांच्या 24 शाळातील 76 मुलांनी काय झालेलं आहे, या मॉस्कॉट मेकर्स म्हटले गेले. त्यांच्या कल्पनेतून हा
स्कॉटिश फिमेल युनिकॉर्न तयार करण्यात आलेला आहे. ओके. हां. ध्यानात ठेवा. किती 24 शाळातील 76 मुलांनी हा मॅस्कॉट मेकर्स असं म्हटलं जातं त्यांना, त्यांनी बनवलेला आहे. आता ग्लास्गो 2026 मध्ये अंतिम पदक तालिका आणि रँकिंगमध्ये अव्वल टॉप 5 कंट्री आपण इथं पाहणार आहोत. ओके. तर फर्स्ट रँकिंगला जर म्हटलं तर ऑस्ट्रेलिया आहे इथे. ऑस्ट्रेलियाने टोटल 171 पदकं जिंकलेले आहेत. आता त्याच्यामध्ये 70 सुवर्ण पदक आहेत, 45 रौप्य पदक आहेत आणि 56 इथे कांस्य पदक आहेत. आता त्याचबरोबर सेकंड नंबरला इंग्लंड आहे. तर इंग्लंडनी टोटल 110 पदकं जिंकलेले आहेत. त्याच्यामध्ये 29 सुवर्ण आहेत, 45 रौप्य आहेत आणि 36 कांस्य आहेत आणि टोटल जर म्हटलं इथं तर 110 आहेत. हे ध्यानात ठेवा. कॅनडाने इथे थर्ड नंबरला आहे. 19 सुवर्ण पदके जिंकली आहेत, 20 रौप्य पदकं जिंकली आहेत, 23 कांस्य पदके जिंकली आहेत आणि टोटल 62 कॅनडाने इथे पदकं जिंकली आहेत. आता भारत आपला 4th नंबरला आहे. ओके. तर सुवर्ण पदके 13 जिंकलेले आहेत, रौप्य 17 जिंकलेले आहेत आणि कांस्य पदके 9 जिंकलेले आहेत. टोटल जर म्हटलं इथं आपल्या भारत देशाने 39 पदकं काय झालेले आहेत कॉमनवेल्थ गेम 2026 मध्ये टोटल पदक तालिकेमध्ये 4th नंबरला आहे आपला इंडिया. ओके. 5th नंबरला जर म्हटलं तर स्कॉटलँडने इथे टोटल 39 पदकासह 5वं स्थान दर्शवलेलं आहे, पटकावलेलं आहे रँकिंगमध्ये. सुवर्ण 13 पदके आहेत, नंतर रौप्य 9 आहेत आणि कांस्य पदकं 17 आहेत. आता इथं रँकिंग कशावरून ठरते विद्यार्थी मित्रांनो, इथं सुवर्ण पदक फर्स्ट, नंतर रौप्य पदक आणि नंतर थर्ड कांस्य पदक याच्यावरती ती रँकिंग ठरते. ओके. आता भारताने यजमान स्कॉटलँडला कडवी झुंज देत काय केलेलं आहे, 4थे स्थान पटकावलेलं आहे. हे आपल्यासाठी इथं अभिमानाची गोष्ट आहे. आता भारतीय पदकाची मुख्य वैशिष्ट्ये व मानकरी जर म्हटलं तर उद्घाटन समारंभ मानकरी वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनी उद्घाटन समारंभात भारताचे ध्वजधारक म्हणून त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. आता बॅटन बेअरर जर म्हटलं, ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहेन यांनी ऐतिहासिक मानाचा काय झालेलं आहे, जबाबदारी सांभाळलेली आहे. सांगता समारंभ जर म्हटलं तर सुवर्ण पदक विजेती महिला बॉक्सर जॅस्मिन लंबोरिया यांनी काय केलेले सांगता समारंभात भारताची ध्वजधारक बनलेले आहेत. आता एकूण पदक जर म्हटलं तर आपण आताच पाहितलं भारताने 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकासह टोटल 39 पदकं जिंकलेली आहेत. त्याच्यामध्ये भारत आपला काय झालेला आहे 4th स्थानला आहे रँकिंगमध्ये. ओके. आता इंडिया 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये मेडल दिलेले आहेत टोटल स्पोर्ट्स वाईज दिलेले आहेत, डे वाईज कोणत्या दिवशी कोणते जिंकलेले आहेत आणि जेंडर वाईज दिलेले आहेत. मेल आणि फिमेल यांनी किती जिंकले आहेत. तर बॉक्सिंगमध्ये इथं तुम्ही पाहू शकता टोटल 10 जिंकलेले आहेत. तुम्ही व्यवस्थित स्क्रीनशॉट काढा किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज करून पहा. बॉक्सिंगमध्ये टोटल 10 जिंकले आहेत. ॲथलेटिक्समध्ये 16 जिंकलेले आहेत. जुडोमध्ये 4 जिंकलेले आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये 8 जिंकलेले आहेत आणि पॅरा पॉवर लिफ्टिंगमध्ये 1 जिंकलेलं आहे. तर टोटल जर म्हटलं इथं तर 39 जिंकलेले आहेत. ओके. आता दिवसावाईज जर पाहायचं झालं तर तुम्ही इथं व्यवस्थित पाहून घ्या. मेल आणि फिमेल यांनी किती जिंकले आहेत. जर महिलांनी जर म्हटलं तर 16 जिंकलेले आहेत आणि पुरुषांनी इथं 22 जिंकलेले आहेत. ओके. आता इथं इंडियाची रँकिंग किती आहे 4th नंबरला आहे. पण त्याच्यामध्ये गोल्ड मेडल कोणत्या खेळाडूंनी जिंकलेले आहेत, हे तिथं त्यांच्या खेळावाईज दिलेलं आहे. तर आपण फास्टमध्ये पाहूया. तुम्ही नोट डाउन करा किंवा स्क्रीनशॉट काढा. ओके. मीराबाई चानू यांनी वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड जिंकलेलं आहे. शर्मिला धनकर यांनी ॲथलेटिक्समध्ये गोल्ड जिंकलेलं आहे. दिलीप गावित यांनी ॲथलेटिक्समध्ये गोल्ड जिंकलेलं आहे. अस्मिता दे यांनी जुडोमध्ये गोल्ड जिंकलेलं आहे. हर्ष सिंग यांनी जुडोमध्ये गोल्ड जिंकलेलं आहे. प्रीती पनवार यांनी बॉक्सिंगमध्ये गोल्ड जिंकलेलं आहे. जॅस्मिन लंबोरिया यांनी बॉक्सिंगमध्ये गोल्ड जिंकलेला आहे आणि सोमन राणा यांनी ॲथलेटिक्समध्ये गोल्ड जिंकलेला आहे. साक्षी चौधरी यांनी बॉक्सिंगमध्ये गोल्ड जिंकलेला आहे. प्रिया घंगास यांनी बॉक्सिंगमध्ये गोल्ड जिंकलेला आहे आणि अरुंधती चौधरी यांनी बॉक्सिंगमध्ये गोल्ड जिंकलेला आहे. सचिन सिवाच यांनी बॉक्सिंगमध्ये गोल्ड जिंकलेला आहे आणि अंकुश पंघल यांनी पण बॉक्सिंगमध्ये काय झालेलं आहे गोल्ड जिंकलेलं आहे. ओके. आता हे गोल्ड मेडल झाले. आता सिल्वर मेडल पाहूया आपण. ऋषिकांत सिंग यांनी वेटलिफ्टिंगमध्ये सिल्वर जिंकलेला आहे. मुत्तपंडी राजा यांनी वेटलिफ्टिंगमध्ये सिल्वर जिंकलेला आहे. ज्ञानेश्वर यादव यांनी वेटलिफ्टिंगमध्ये सिल्वर जिंकलेला आहे. सर्वेश कोश्यारी यांनी ॲथलेटिक्समध्ये सिल्वर जिंकलेला आहे.
अजय बाबू वलुरी यांनी वेटलिफ्टिंगमध्ये सिल्वर जिंकलेला आहे. हरजिंदर कौर यांनी वेटलिफ्टिंगमध्ये सिल्वर जिंकलेला आहे. गुलवीर सिंग यांनी ॲथलेटिक्समध्ये काय झालेलं आहे, सिल्वर मेडल जिंकलेलं आहे. मुरली श्रीशंकर यांनी ॲथलेटिक्समध्ये सिल्वर जिंकलेला आहे. मोहम्मद बाशिल यांनी ॲथलेटिक्समध्ये सिल्वर जिंकलेला आहे. लोअरप्रीत सिंग यांनी ॲथलेटिक्समध्ये सिल्वर जिंकलेला, वेटलिफ्टिंगमध्ये, ओके सॉरी, वेटलिफ्टिंगमध्ये सिल्वर जिंकलेला आहे लवप्रीत सिंग यांनी. यामिनी मौर्य यांनी जुडोमध्ये सिल्वर जिंकलेला आहे. नीरज चोप्रा यांनी ॲथलेटिक्समध्ये सिल्वर. प्रवीण चित्रवाल यांनी ॲथलेटिक्समध्ये सिल्वर. जुदुमादी सिंग यांनी बॉक्सिंगमध्ये सिल्वर जिंकलेला आहे. शुभम जुयल यांनी ॲथलेटिक्समध्ये सिल्वर जिंकलेला आहे. लवलिना बोर्गेना यांनी बॉक्सिंगमध्ये काय झालेलं आहे, सिल्वर जिंकलेला आहे. आणि नरिंदर बेरवाल यांनी बॉक्सिंगमध्ये सिल्वर जिंकलेला आहे. आता ब्रॉन्झ मेडल पाहूया आपण टोटल. जंदू कुमार यांनी पॉवर लिफ्टिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. विंध्या राणी देवी यांनी वेटलिफ्टिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. शिल्पा शाईला यांनी ॲथलेटिक्समध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. सीमा कलिरामना यांनी ॲथलेटिक्समध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. तेजस्विनी शंकर यांनी ॲथलेटिक्समध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. यशवीर सिंग यांनी ॲथलेटिक्समध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. मेडल्स. सिल्वा प्रभू यांनी ॲथलेटिक्समध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. आणि उन्नती शर्मा यांनी जुडोमध्ये ब्रॉन्झ मेडल, ओके. आणि गुलवर सिंग यांनी ॲथलेटिक्समध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. आता टोटल जर म्हटलं तर गोल्ड टोटल 13 आहेत, सिल्वर टोटल 17 आहेत आणि ब्रॉन्झ मेडल टोटल 9 आहेत. टोटल जर म्हटलं तर 39 आहे. त्याच्यामध्ये पदक तालिकेमध्ये इंडिया 4th रँकला आहे. आणि मल्टिपल मेडलिस्ट जर म्हटलं तर गुलवरी सिंग ॲथलेटिक्स यांनी टोटल 2 पदकं जिंकलेले आहेत, हे ध्यानात ठेवा. आता ग्लासगोमध्ये भारताचं खेळाडूंचे स्थान आणि पदके पाहूयात. जर थोडं रिव्हिजन वाईज जर पाहायचं जर झालं तर भारतीय तुकडी कुस्ती, नेमबाजी, हॉकी आणि बॅडमिंटन यासारखे महत्त्वाचे खेळ जरी वगळले गेले असताना भारताने 39 पदकं काय झालेले आहेत, अप्रतिम यश मिळवलेलं आहे. आता मीराबाई चानू यांनी वेटलिफ्टिंगमध्ये, महिलांच्या वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकून राष्ट्रकुल क्रीडा प्रकारात आपल्या सलग 3ऱ्या सुवर्ण पदकाची त्यांनी हॅट्रिक केलेली आहे. तर मला इथं कमेंट्स करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पहिले जे 2 सुवर्ण पदक आहेत कोणत्या वर्षी जिंकलेले आहेत हे तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे मीराबाई चानू यांनी वेटलिफ्टिंगमध्ये. आता ऐतिहासिक जुडो सुवर्ण पदक जर म्हटले तर अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी जुडो प्रकारामध्ये दोघांनी 2 सुवर्ण पदके जिंकलेले आहेत. पॅरा ॲथलेटिक्स ट्रॅक्समध्ये हिरो दिलीप गावित यांनी 100 मीटर धावण्यामध्ये आणि शर्मिला धनकर यांनी शॉर्ट पुट पॅरा क्रीडा प्रकारात भारताचा तिरंगा उंचावत 2 काय झाले आहेत, त्यांनी सुवर्ण पदके पटकावली आहेत. बॉक्सिंगमधील जागतिक रेकॉर्ड जर म्हटलं तर भारताने बॉक्सिंगमध्ये 10 पदके जिंकली आहेत. त्याच्यामध्ये 7 सुवर्ण पदकं आहेत, ओके. नीरज चोप्रा यांनी 85.83 मीटर अंतरावर भाला फेकत रौप्य पदक जिंकलेलं आहे. ॲथलेटिक्स ट्रॅक व जम्प्स मेडलमध्ये गुलवीर सिंग यांनी 10,000 मीटर धावण्यामध्ये रौप्य आणि 5,000 मीटर धावण्यामध्ये कांस्य असे 2 पदके जिंकलेले आहेत. आणि ते 2 वैयक्तिक पदक जिंकणारे पहिलेच भारतीय ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट्स काय झालेले आहेत, बनलेले आहेत. आता तर पाहिलं तर सर्वेश कुसारी यांनी उंच उडीमध्ये रौप्य पदक जिंकलेलं आहे. आणि कांस्य पदक विजेते यशवीर सिंग भालाफेकमध्ये, तेजस्विनी शंकर डेकॅथलॉनमध्ये, सीमा कालीरामन्ना डिस्क थ्रोमध्ये देशाला यांनी काय झालेलं आहे, कांस्य पदक मिळवून दिलेलं आहे. आता भविष्यातील वाटचाली जर म्हणलं, अहमदाबादमध्ये 2030ला काय होणार आहे, कॉमनवेल्थ गेम आयोजित होणार आहेत. 2030ला राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित होणार आहेत. आता 2 ऑगस्टला जे काय झालेलं सांगता झालेलं आहे त्याच्यामध्ये जॅस्मिन लंबुरिया ही भारताची तुकडी ध्वजधारक होती. आणि यामध्ये राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचा अधिकृत ध्वज औपचारिकपणे भारताकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. आता हे 2026चे जे काही महत्त्वाचे मेडल्स होते त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. ही जर माहिती आवडली असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन PDF डाउनलोड करून बॅक टू बॅक प्रिंट काढा, व्यवस्थित स्टडी करा. काही जर सुचवायचं असेल, कमेंट्स करायचे असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही अवश्य कमेंट्स करू शकता, ओके. अभ्यास करत राहा. थँक्यू एव्हरीवन.